रिक्षा टॅक्सी चालकांवर मराठी सक्ती लागू केल्यानंतर आता कालपासून कारवाईला सुरुवात झाली आणि आरटीओकडून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाते। मराठी येत नसेल तर रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते। राज्यभरामध्ये 1268 चालकांना या संदर्भातली नोटीसही बजावण्यात आली आणि मुंबईमध्ये काल 3995 चालकांची तपासणी केली। त्याआधी 604 चालकांना नोटीस देण्यात आली आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम सुरू राहणार आहे। नोटीस बजावलेल्या चालकांना मराठी शिकण्याची मुदत दिलेली आहे। नोटीस देऊन सुद्धा मराठी न शिकल्यास बॅज जप्तीची कारवाई केली जाणार आहे। आणि या कारवाई संदर्भात पुन्हा एकदा जाऊया। माझी सहकारी सीमा आढे आपल्या बरोबर जोडले गेलेले। सीमा, आपण पाहतोय कालपासून अशा प्रकारे रिक्षा टॅक्सी चालकांवर ज्यांना मराठी येत नाहीये त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे। आज सुद्धा ही कारवाई सुरू असणार आहे। कशा प्रकारे सगळं कारवाईचं स्वरूप आहे, किती मोठा सगळा प्रतिसाद मिळतो आहे, काय नेमके कारवाई संदर्भात ते तपशील? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत परिवहन विभागाने रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना अनेकदा मराठीचं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते यायलाच पाहिजे, मराठी भाषा ही बोलता आलीच पाहिजे यासाठीचे अनेकदा त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं, मुदतवाढ दिलेली होती आणि आता म्हणजे कालपासनं कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद कालपासनं लागू करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने जर मराठी भाषेचं चालकांना व्यावहारिक ज्ञान नसेल तर अशा चालकांवरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। सरसकट एकत्रच ती कारवाई जी आहे ती केली जाणार नाही, अर्थात टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाणार आहे। काल पहिल्याच दिवशी राज्यभरामध्ये 8000 पेक्षा जास्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 1268 चालकांना नोटीस जी आहे ती सुरुवातीला बजावण्यात आलेली आहे। आता ही कारवाई पुढील काही दिवस अशाच पद्धतीने चालू राहणार आहे आणि प्रत्येक चालकाला मराठी भाषा बोलता येते की नाही, त्यांना 15 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आणि 15 पैकी किती प्रश्नांची उत्तरं हे चालक देत आहेत यावरती त्यांना नोटीस बजावण्यात येणार की नाही हे अवलंबून आहे। काल मात्र मोठ्या प्रमाणात कारवाई ठिकठिकाणी परिवहन विभागाकडून करण्यात आली। ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही अशा 1268 चालकांना नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। आता ही नोटीस 1 महिन्याची आहे। 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्या चालकांची तपासणी करण्यात येईल आणि जर त्या 1 महिन्यानंतर देखील जर व्यावहारिक ज्ञान नसेल मराठी भाषेचं तर पुन्हा एकदा 3 महिन्यासाठी त्यांचं जे बॅच आहे बॅच जो आहे तो रद्द करण्यात येईल, बॅच निलंबित करण्यात येईल आणि नक्कीच तर त्यामुळे त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे 3 महिन्याचा कालावधी देऊन देखील मराठी भाषा जर बोलता येत नसेल तर बॅच आणि परवाना खरं एकंदरीतच कारवाईला आता वेग आलेला आहे। निश्चितच चांगला प्रतिसाद मिळतोय, अनेकांवर कारवाई सुद्धा होती आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर।